नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत लेखन कौशल्य स्तर क्रमांक 13 विद्यार्थ्यांना कशा प्रकारे साध्य करता येईल याविषयी चर्चा करणार आहोत. अध्ययन स्तर क्रमांक 13 मध्ये 2 ते 3 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह व आकलनासह 3 ते 4 वाक्य ऐकून योग्य गतीने लिहिता येणे हे अपेक्षित आहे. हे साध्य करण्यासाठी आपण काही नाविन्यपूर्ण कृतींचा उपयोग करूया. सर्वप्रथम सोपे शब्द पाहूया. सोपे शब्द म्हणजे दैनंदिन जीवनातील सरळ शब्द. हे शब्द उच्चार आणि लेखनास सोपे असतात. जसे आई, घर, झाड, शाळा यांसारखे शब्द. या आधीच्या स्तरामध्ये मुलांना या शब्दांचा परिचय चित्ररूपाने झाला आहे. आता आपण या सोप्या शब्दांचा श्रुतलेखन सराव करून घेऊया. नंतर हळूहळू शब्दसंख्या वाढवून त्यांना वाक्यलेखनाकडे नेऊया. जसे आईने पाटी आणली, घर छान आहे, माझी शाळा. बऱ्याच वेळा शब्दलेखन करताना उच्चार समान वाटतात किंवा अक्षरांचे योग्य ज्ञान नसते. ऐकण्यात गोंधळ होतो. यामुळे घ ग, न न, ज झ, प फ, ट ठ, ळ ल यासारख्या अक्षरांच्या लेखनामध्ये विद्यार्थी चुका करतात. यासाठी या अक्षरांच्या उच्चारातील साम्यभेद विद्यार्थ्यांना समजावून सांगूया. जसे एक आपण शब्द घेऊया नळ. नळमधील न चा उच्चार करताना जीभ दाताला स्पर्श करते, तर बाण शब्दामधील न चा उच्चार करताना जीभ टाळूच्या कठीण भागाला स्पर्श करते. याप्रमाणे उच्चारभेद विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देऊया. यासाठी आपल्याला फ्लॅश कार्ड्स, जलद खेळ हा देखील एक उपक्रम आपल्याला घेता येईल. विद्यार्थ्यांना शब्द लिहिलेले फ्लॅश कार्ड दाखवायचे. विद्यार्थी पटकन शब्द लिहितील. हळूहळू फ्लॅश कार्ड दाखवायचा वेळ कमी करायचा आणि लिहायला सांगायचे. यामुळे शब्द लिहिण्याचा वेग आणि अचूकता सुधारते. विद्यार्थ्यांना सोपे शब्द, लहान वाक्यांचे लेखन करता आल्यावर सोपी जोडाक्षरयुक्त शब्द वाचन लेखनाकडे न्यावे लागेल. सोपी जोडाक्षरे म्हणजे ज्यात 2 व्यंजने एकत्र येतात पण उच्चार सोपा राहतो. सोपी जोडाक्षरे वाचन लेखनाची तयारी आपण पुढील प्रमाणे करून घेऊया. सर्वप्रथम जोडाक्षर ओळख. शब्दांच्या माध्यमातून जोडाक्षरांची ओळख करून देऊया. जसे य ला जोडून येणारे जोडाक्षर त्य, ड्य यासारखे. यापासून शब्द तयार करून घेऊया. त्यपासून आत्या, ड्यपासून गाड्या. या शब्दांपासून वाक्य तयार करून घेऊया. त्यपासून आत्या आली, 2 गाड्या. आणि सर्वात शेवटी श्रुतलेखन सराव करून घेऊया. एकदा विद्यार्थ्यांना जोडाक्षरयुक्त शब्दांचे वाचन लेखन करता आले की आपण सर्वात शेवटी श्रुतलेखन सराव करून घ्यायचा आहे. या क्रमाने जोडाक्षरांचे विविध प्रकार, जोडाक्षरयुक्त शब्द, वाक्य, वाचन लेखन तयारी करून घेऊया. आता विद्यार्थ्यांना सोपे शब्द व सोपी जोडाक्षरयुक्त लहान वाक्य लिहिता येत आहे. यापुढील वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह लिहिता यावे याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. याची पूर्वतयारी म्हणून प्रकट वाचनाकडे वळावे लागेल. विद्यार्थ्यांना विरामचिन्हांसह व आकलनासह वाचता यावे यासाठी वर्गामध्ये जास्तीत जास्त प्रकट वाचनाच्या संधी उपलब्ध करून देऊया. वाचन स्तरावर ही गोष्ट योग्य प्रकारे घेतली तर विद्यार्थ्यांना प्रकट वाचनातील विरामचिन्हांचे महत्त्व समजेल. याचा फायदा विद्यार्थ्यांना विरामचिन्हासह वाक्यलेखन करताना होईल. त्याचप्रमाणे श्रुतलेखनासाठी वाक्य सांगत असताना आवाजातील चढउतार, कृती, चेहऱ्यावरील हावभाव, उच्चारातील स्पष्टता यांचा देखील आपण उपयोग करूया. यामुळे विद्यार्थ्यांना विरामचिन्हांचा अंदाज येईल. जसे
हिराबाई चतुर होती. तुम्ही कुठे राहता? अरे वा, किती छान. या प्रकारे आपण त्यांना वाक्य सांगूया. आकलनासाठी विद्यार्थ्यांनी लिहिलेले वाक्य त्यांना वाचायला लावायचे. त्यावर प्रश्न विचारायचे, म्हणजे त्यांना आकलन झाले की नाही हे पाहता येईल. उदाहरण म्हणून जर आपण त्यांना वाक्य सांगितले, आज शनिवार, सकाळची शाळा, ससोबा लवकर उठला. यावर आज कोणता वार आहे, कोण लवकर उठले, यासारखे प्रश्न विचारू शकतो. शेवटचा मुद्दा पाहूया, योग्य गती. योग्य गती म्हणजे स्पष्ट हस्ताक्षरात ठराविक वेळेत लिहिता येणे. सुरुवातीला गतीची काळजी करायची काहीच गरज नाही. विद्यार्थ्यांना फक्त स्पष्ट हस्ताक्षरात लिहायला शिकवायचे आहे. एकदा लिखाणाची सवय झाली की रोज 10 मिनिटे गती वाढवण्यासाठी वर्गात सराव करून घेऊया. गती वाढवण्यासाठी आपल्याला काही उपक्रम घेता येईल, जसे वेळेनुसार लेखन. एक सोपा शब्द घ्यायचा, जसे कमळ, घर यासारखे शब्द. 1 मिनिटाचा वेळ निश्चित करायचा. 1 मिनिटात हा शब्द जास्तीत जास्त वेळेस लिहायला सांगायचा. वेळ संपल्यावर प्रत्येकाला शब्द मोजायला सांगायचे. ज्याचे शब्द जास्त त्याला विजेता घोषित करूया. याचप्रमाणे शब्दांची शर्यत हा सुद्धा आपल्याला उपक्रम घेता येईल. विद्यार्थ्यांना एकामागोमाग एक शब्द सांगायचे. जो विद्यार्थी पटकन व अचूक लिहीन त्याला स्माइली स्टार देऊया. शिक्षक मित्रांनो, अशाच प्रकारचे विविध उपक्रम, कृती कार्यक्रम कशा प्रकारे राबवता येईल याची चर्चा आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद.